ए, काय बोलता, कसे आहात? बरे आहेत ना? शुभ सकाळ. शुभ सकाळ. आपल्याला आणायला कोण आलेत बघा, संगमेश्वरचे सुपुत्र. सकाळी उठून किती वाजता निघालात? 4ला निघाला. वात्रीमध्ये जंगलातलं सोनं आहे. निखिल आला ना गावाला की ते त्याला काहीतरी नशीब आहे. नशीब आहे. नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळ. स्वागत करतो आपलं मी कोकणी केल्या मराठी चॅनलमध्ये. व्हिडिओचा टायटल थंबनेल बघितला असेल. आज जातो आहे अविनाशदाच्या गावी संगमेश्वरला. संगमेश्वरला आपल्या बऱ्याच फेरी होतात, त्यापैकी अविनाशचा गाव मला तर खूप स्पेशली आवडतो आणि स्पेशली पावसातून खूप आवडतो. सो दादा गावी होता तर तो म्हटलं ये, मी पण जातो आहे. सो गावी गेलो की दोघांची भेटसुद्धा होते आणि खूप मग गावाकडच्या गमतीशीर व्हिडिओसुद्धा बनतात आणि सगळेच जणं भेटतात. तिकडची सुद्धा बरीच जणं आपल्या ओळखीचे आहेत आणि ओळखीचे झालेत आणि दरवर्षी जातो म्हटलं, यावर्षीसुद्धा जातो आहे. आता मी निघतो आहे, घाई झाले, ट्रॅव्हल्सनी जायचं आहे कारण ट्रेनच्या वगैरे बुकिंग नाही. अचानक निघालो आहे आज. सो ट्रेनच्या वगैरे बुकिंग तर नाही, सो ट्रॅव्हल्स बुक केली आहे. सो तिथून जायचं आहे. बाकी प्रवास तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत दिसेलच. हां चला मंडळी, गाडीत बसलेलो आहे. ॲक्च्युली घाई झाली, गाडी येऊन थांबलेली पण मी यायचं बाकी होतं. सो ट्रॅव्हल्सने जातो आहे. आदिष्टी ट्रॅव्हल्स म्हणून आहे. तो संगमेश्वरपर्यंत आपल्याला कंपनी देणार आहे. चला पनवेलवरून निघालो. आता वाजलेत 10 बरोबर. पोचायला किती वाजतील काय माहिती. संगमेश्वरचा सॉरी पनवेलचा एस टी डेपो. संगमेश्वर देवरुख साखरबा. आजचा प्रवास या गाडीतून आहे. आदिष्टी कृपा म्हणून थांबलो आहे आता जेवायला. इकडे गाडी थांबल्यात सगळ्या लांजाच्या. हां लांजा साखरपा या सकाळच्या गाड्या आहेत ना, ते इकडे थांबवतात. ट्रेनच्या इकडे झालं. 12:15 वाजलेले आहेत. हॉटेलच्या इथून गाडी निघालेली आहे. आता किती वाजता पोहोचेल काय माहिती, पण जातोय. शुभ सकाळ मंडळी. सकाळचे वाजलेत आता 4:30. एवढ्या लवकर आलो आहे ना, ते संगमेश्वर बस डेपोच्या इथे. आणि संगमेश्वर बस डेपोच्या इथला वरचा ब्रिज चालू झालेला आहे. त्या साईडला इकडे देवरुखला साखरप्याला आता गाडी गेली मगाशी. बाकी आता पाऊस वगैरे येऊन गेला. बस डेपोत आहे आता सन्नाटा, एकही बस नाही आली. आपल्याला निवळीला जायचं आहे, त्याच्यामुळे गाडी 7:30ची आहे वाटतं. इथे लागेल वाटतं. नेरदवाळी, निवळी, तिवळे, शृंगारपूर. श्रावण महिन्याचा वर्षाव बघा कसा पडतो. पावसाने सुरुवात केली. पाऊस येऊन जाऊन आहे पण मस्त आहे. काय थेंब आहेत पावसाची. काय बोलता, कसे आहात? बरे आहेत ना? शुभ सकाळ. शुभ सकाळ. लवकर किती वाजता उतरलात? अर्धा तास झाला. काय बोलतो? येऊन अर्धा तास झाला. कामात आली तुझी ड्रायव्हर. मग कुठं आहे? आपण लवकर या या या. स्वागत आहे तुमचं संगमेश्वर मध्ये. स्वागत आहे ना. भर पावसात. किती वाजता निघालात? 4ला निघाला. 4 वाजता निघालात. पाऊस आहे रे. हा ना, पाऊस पण सुरू झाला. एवढा सकाळ सकाळ म्हणजे संगमेश्वरला पहिल्यांदा आला असेल की नाही, येणं व्हायचं. आता बऱ्याच दिवसानं आलो म्हणजे. हा आता काय असं शक्यतो येत नाही. ओके. पहिल्यांदा यायनं व्हायचं, आता नाही. ऍक्च्युली सकाळची गाडी किती? 7:30ची आहे ना आमची. 7:15. 7:15. हा तू बोललास ना हा ठीक आहे, आपण 4 वाजता निघू. नाहीतर माझं माइंड होतं माहिती आहे, हा एवढ्या लवकर आहे म्हणजे 3:30चा माझा हा. रोल म्हणजे निघायचा. मला ट्रॅव्हल्स आहे ना रे, हा म्हणजे लेटच होतात. आली टाइमवर कुठली ती चांगली टाइमवर आली गाडी. साखरपावाल्या गाड्या आहेत ना सगळ्या. हा आणि एवढ्या लवकर आलं तर दादा म्हटलं येतो न्यायला. एवढ्या वेळ काय केला असता मी. 7, 7:15 पर्यंत घरात येते याला 8, 8:15 होतील. 4 तास. आता पण किती वाजले? 5:30 पर्यंत पोहोचू. हा झोपशील चांगला. हो, दिवस चांगला जाईल तरी. दिवस चांगला.
तेव्हा गवत एवढं होतं रे डोक्या एवढं. चला मंडळी, आता वाजलेत 5:30 आणि गावात पोचलोय आम्ही. सकाळी नजारा दिसेल. सकाळी नजारा दिसत, आता नाही दिसणार तरी पण धुका आहे. धुका आहे गावाला. आता तुम्हाला फ्लॅश वर मासाला गेला दिसतोय. होतास ना तू पण? हो, तू पण गेलास ना. सकाळ संध्याकाळ बाई मिनी मासा. मिनी मासा. ते मिनी महाबळेश्वर आहे ना. हो. मिनी मासा बघू. पण कम्पेअर केलंस ना, हा मासाला एवढी थंडी नाही म्हणजे हा त्या प्रकारे. आमच्याकडे गारठची आता हरलो ना, सकाळचं तर एकदम गारठ आलं होतं. बघूया, झोप लागेल आता. खूप मजबूत लागेल म्हणून रिक्षाला घेऊन आलं रे. ते एकदम तर झोपलास दिवसभर काय फिरायला बिरायला मोकळा. खाली हे हा रोड खाली पमेकडे जातो ना. चौकाश आहे फक्त. होय, खाली बघायला लागल. दगडावर चौकाश आहे. हा कोंबडा वरडायला लागलाय. लवकर उठल्यावर शुभ सकाळ मंडळी. आता वाजले सकाळचे 8:30. झोप झालेली आहे पूर्ण असं वाटलं जरा. तोंड धुतलंच नाही. हो. चहा घेऊन ये. गावाकडचा चहा. अरे चहा आणलेली आहे. कोरा चहा. आई कुठे गेली? आई आज जरा देवळात गेले. मीच जाणार होतो. आज जागर आहेत. अच्छा, जागर हा. म्हणजे गावाकडे आहेत ना, पहिलं बोलतात तसं शिमग्याला सुरुवात झाली. तसं काल रोपं लागले आणि ओके. आज मग जागर असणार आणि मग संध्याकाळी परत रोपं काढले जातील. आमच्याकडे ते जागरी पौर्णिमेला असतो, पवते वगैरे तुमचं असतात. पौर्णिमेला असतं ना. आमचं कसं असतं माहिती आहे, नागपंचमी असते ना, हा. नागपंचमीच्या 7व्या दिवशी तर काय सोमवारी नागपंचमी जाईल ना. मग आता 7वा दिवस रविवार पकडून हे असतं. तसं सगळ्यांचं ते नाग फाग असं म्हणतात ना. आमच्याकडे सीन कसं आहे, तुमचं पौर्णिमेचा हे असतं का होम? आमचं फागाचं असतं. फाग हो पौर्णिमेचा असणार. आमच्याकडं पौर्णिमेचा. भद्राचा म्हणजे आता नागपंचमी सोमवारी झाली ना यावर्षी. मग पहिला होम पण आमचा सोमवारीच असणार. ओके. अशा त्या प्रत्येक गावात वेगवेगळ्या पद्धती. तसं तो जागर बोलतात त्या पद्धतीला. हा. मग ती पोवती बिवती वळणार, मग ती देवांना घालणार, मग ती आपण पण घालायची. तर ह्या गोष्टी आपल्याला आता माहिती आहेत, पण एवढ्या पण डीपली नाही माहिती आहेत. डीपली नाही माहिती या सगळ्या गोष्टी, पण ठीक आहे आता येऊन जाऊन आपण असतो म्हणून हा. ठीक आहे. आता पुढे पुढे काही जण फक्त जे गणपती होळीला येतात त्यांना मग ते पुढे पुढे कठीण जाईल. पण शेवटी होतं काय माहिती आहे का, की प्रत्येक असा काय बोलतो त्या कालखंडामध्ये ते 2-4 माणसं असतात. ती पिढी पुढं 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 चालवत असतात. त्यांना ती बऱ्यापैकी माहिती असते. असं खाया भाकरीमध्ये जंगलातलं सोनं आहे. निखिल आला ना गावाला की ते त्याला काहीतरी नशीब आहे. नशीब आहे. गेल्या वेळेस आलो ना आम्ही, तेव्हा सीन असा झाला, श्रावणच होता ना. नाही, काहीतरी श्रावण होतं, नव्हतं, उपवास लय होता. लवकर आलेलो. मला वाटतं शनिवार किंवा काहीतरी होतं, उपवास होता. तुझा मंगळवार सोडून उपवास कोणता? मंगळवारी आहे फक्त. हो ते मंगळवारी आलं ना, आपण शनिवारी आलो रे. तू पण उपवास होता, काहीतरी होतं. तर आम्ही तेव्हा पण आदल्या दिवशी ही आलेली, आईने रोहन कुठून तरी आणलेली. आणि मग रोहन सकाळी खाता खाता ह्याला वाटलं मच्छी खातायत. हा बोलला नको मला. आणि शेवटचा एक एवढा उरलेला, अरे काय आठवलं का त्या घरी गेल्या वर्षी बांधकाम चालू होतं ना, तेव्हा आम्ही मामाच्या इथे होतो. मग तेव्हा त्याला वाट समजलं की रोहन होती. रोहन म्हणजे मशरूम. जास्त कधी खाल्लेली नव्हती ना. हा, एक घास खाल्ला. त्यावेळेस काल आम्ही गेलेलो जरा फिरायला. आमच्या इथे भिवखोल किंवा भीमखोल असा वॉटरफॉल आहे. निखिलला काहीतरी जाऊ. काल जरा गेलो पण वाट भयंकर आहे. वाट क्लिअर झाली. ब्लॉग येईल ना तिथला. हा, ब्लॉग येईल तुमच्यापर्यंत. लेट येईल. निखिलचा व्हिडिओ लवकर येईल तुमच्यापर्यंत. आता बरेच जण वरचे लेट येतात ब्लॉग. नेटवर्क नाही ऍक्च्युली गावाकडे. आता मी निखिल आता आलाय म्हणून परवा दिवशी एक व्हिडिओला अपलोड करायला ठेवली. ऍक्च्युली आपण गेलेलो संगमेश्वर, देवरुख, साखरपा, माचाळ, लांजा, राजापूर अशी एक ट्रिप केली आपण. तर त्यातली आता तळवडे गावची एक शाळेमध्ये सदिच्छा भेट दिलेली. ती व्हिडिओ झाली साधारण 20-21 GB. आता गावच्या ठिकाणी एवढी व्हिडिओ अपलोड करायला किती वेळ लागावा? 4 तास, 5 तास, 6 तास, ठीक आहे. 3 दिवस व्हिडिओ अपलोड होत होती. त्यामुळे मग वेळ जातो, नाही इलाज आहे. स्ट्रगल आहे पण युट्यूबर बनायचा पण स्ट्रगल आहे. कारण एडिट करून अशा गावांमध्ये नेटवर्क नसला की 3-3 दिवस
थांबावं लागतं आणि पाऊस ना आणि लाईटचा काय संबंधच नाही, म्हणजे पाऊस जरा चालू आला की लाईट गायब होते. जेवणासाठी खास आहे, नाश्त्यासाठी म्हणतो खास मेन्यू आहे जी 1% लोकांना मिळत असेल कदाचित. लोकांना मिळते. भरपूर. आणि ती आल्या आल्या आज लग एवढा भारी आहे, आल्या आल्या भेटले जेवणासाठी. चुड्या बोलतात, रानअळंबीचा एक प्रकार चुड्या. तर काल गेलेलो आम्ही जरा फिरायला, तर मग निखिल पण येणार होता. तर नशीब चांगलं म्हणतात त्याला. व्हेज आहे व्हेज चिकन पेक्षा भारी. चिकन पेक्षा. आणि निखिल कदाचित कमी खात असेल मला वाटतं. कदाचित काय सेकंड टाइम खात असेल मी, खूप कमी. चिकन चिकनच सेम चिकन. म्हणजे व्हेजवाल्यांना चिकनची मला चव माहिती नसेल, पण आपण आता चिकन खातो ना, तर अप्रतिम एकदम. ज्यांनी नॉनव्हेज सोडला असेल आणि त्यांना तो फील घ्यायचा, त्यांना मस्त आहे. मस्त आहे ना एकदम पौष्टिक भाजी. आणि ऍक्च्युली जे आपण मार्केटमध्ये मिळतात ना आणि ही रानटी, याच्यामध्ये खूप फरक आहे चवीमध्ये. कळून येतं ना लागेल. हा लगेच करून हे नॅचरल शेवटी ना. आपण काय मशरूम वगैरे खाल्लं त्यात बराच फरक आहे. मगाशी पाऊस नव्हता, आत्ता आला बघा. रावणातला शरीच अशा येतो जातो, हिरवगार करून टाकला नाही. थेंब पण झाडे झाडे हे पागोलीचे आहेत, पण पुढचे पण बघा पावसाचे. गावच्या लोकांची छत्री बरी आहे. दिसतात पण कधी पावतं आलं. हा पाऊस आणि वारा एकदम जोरात आलेला आहे. आम्हाला जायचं होतं आता बाहेर, पण पाऊस काय आम्हाला जाऊन देणार नाही आता असं वाटतंय. नाश्ता वगैरे झाला आहे, फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि थोडं गाव फिरायला जातोय पावसातून. ते पण पाऊस असो काय असो जायचं, बाहेर पडलं पाहिजे. हाफ चड्डी घातली, फुल पॅन्ट वरून हाफ पॅन्ट. आणि बरोबर 1 वर्षांनी ह्या गल्लीतून येतो. नवीन झालंय ना. मागे कडाप्पे आणले इकडून स्ट्रगल होता भरपूर. अरे जुन्या खिडक्या अजून ठेवल्या जातात. अच्छा हा पण घर नवीन बनला. हा तुमचं हा ते आलं. जुनं घर नवीन झालं. जुनं घर नवीन घर झालं. अच्छा पण जुनं घर ते जुनं घर वाटतं ना. अरे हे हनुमानाचं पण मंदिर झालं का. हा अरे हे पण झालंच पहिल्यांदा. एका वर्षात किती बदल घरांमध्ये. अरे इथे पण ते झावल्या होत्या ना, अरे हे पण बदललं. एका वर्षात काय काय बदललं सगळंच. गणपती बाप्पाचं मंदिर काय मंदिरात एवढा फास्ट नेटवर्क आहे. नमन बिमन करायचा की नाही. हा इथं आलो की नमनच आठवतो मला. देवळामध्ये आलो. देवळाच्या इथला आजूबाजूचा परिसर बघा काय भारी आहे. सोय कोणाची करता एवढी. गागर ना. हा पोती बनवतात आज. पोती बनवतात. ही चाय पातीतली चाय म्हणजे फ्लेवर वाली चाय. मस्त काढा टाईप नाही. काढाच असतो तो. मस्त वाटतं लय भारी. पोटपीठ सगळं साफ. बघ ना एवढा लांब आहे तरी पण फ्लेवरचा वास कसा येतो. सुगंध. चहापत्ती टाकले. गवती चाय पात. समोर प्रचितगड आणि शृंगारपूरचं खाली गावाचं दर्शन होतं. भैरी भवानी मंदिर इथे आहे. आणि ह्या साईडला प्रचितगडाचा पूर्ण दर्शन आपण गेलेलो. प्रचितगडावरती मागे की आत्ता पुन्हा एकदा जाणार मी कधी असेल वेळ तेव्हा, कारण खूप मस्त वाटतं तिकडे आणि मस्त आहे.
पावसाळ्यात एंट्री नाही. देवळात जाऊन आलो ग्रामदेवतेच्या इकडे. मीटिंग चालू होती म्हणून आतमध्ये गेलो नाही. सगळी पोरं वगैरे भेटलेत, गावची पोरं वगैरे भेटले की जरा धमाल येते. तेव्हा इकडे मगाशी पाऊस इतका होता, आता ऊन बघा कसा पडला. हे एक श्रावण महिन्यातलं असतं वातावरण. आता गावी आलोय तर फिरणं तर होतंय. देऊळ फिरलो, 2 मंदिरं फिरलो, परत आता इकडं अख्खा गाव फिरतो. असाच दादानी मला असा काही इकडे सोडलं. स्टॉप आहे. आता ही व्हिडिओ थांबवतोय इथेच. आलोय अविदाकडं तर प्रवासाची मोठी व्हिडिओ आहे. मोठी व्हिडिओ आणि आज भटकंतीला जातोय आम्ही. कुठं कुठं जाणं होईल. सो आता 2-3 दिवस व्हिडिओ येतील. तोपर्यंत आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अर्जुन कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.